त्या भावना व्यक्त होत नाही। आणि आज तर मला हे जाणवलं सर्व विद्यार्थ्यांमध्ये की खाली बसून खूप बोलत होते, पण जेव्हा स्टेजवर येऊन बोलायची वेळ येते तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द फुटत नाही। मनांमध्ये भावनांचा कल्लोळ माजला आहे, काय बोलावे सुचत नाही। आणि म्हणूनच माझं सुद्धा तसं झालंय। अनेक बॅचेसला मी शिकवलेलं आहे 10वी मध्ये, अनेक बॅचेस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले आहे। अनेक मुलं चांगल्या पदावर आहेत, चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत। मला कवितेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना थोडं सांगू वाटत आहे की आज तुम्ही इथून जाल, पण ही शाळा मात्र तुमच्या कायम मनात राहील, ही शाळा मात्र तुमच्या कायम मनात राहील। शाळेतल्या या सर्व आठवणी तुमच्या हृदयात कायम राहतील, शाळेतल्या या सर्व आठवणी तुमच्या हृदयात कायम राहतील। शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी आणि वेळप्रसंगी शिक्षाही, कारण शिकवत असताना शिक्षाही करावं लागते, लाडही करावं लागते, प्रेमही द्यावं लागते। म्हणूनच शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी आणि वेळप्रसंगी शिक्षाही प्रत्येक प्रवासात आठवणारी आठवण ही सोनेरी क्षणांची। तुमची शाळा सुटेल पण शाळा मात्र आपल्या तुमच्या मनात कायमच राहील। मित्रमैत्रिणींसोबत घालवणारे क्षण इथे अनुभवलेला प्रत्येक जण आत्मविश्वास व केलेली मेहनत तुम्हाला करूनच दाखवेल यशस्वी। ही फक्त सुरुवात आहे, उंच भरारी घेण्याची संधी आहे। निरोप समारंभ म्हणजे केवळ निरोप नव्हे तर ही एक सुरुवात आहे, उंच भरारी घेण्याची संधी आहे। स्वप्नांना साकार करण्याची वेळ आहे, उज्ज्वल भविष्याची ती पाऊलवाट आहे। निरोप शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी। जशी नदी ही पुढे जाते सागराला भेटण्यासाठी। कळलेच नाही दिवस कसे गेले, निरोपाची ही वेळ आली। शाळा सोडून जाताना आता मात्र विद्यार्थ्यांनो आकाशात झेप घेण्याची तुमची वेळ आली। ज्या शाळेने या पंखांना बळ दिले, ज्या शाळेने तुम्हाला शिस्त आणि संस्काराचे धडे दिले, ज्या शाळेने तुम्हाला या पंखात बळ दिले, ज्या शाळेने तुम्हाला शिस्त आणि संस्काराचे धडे दिले, ते वापरण्याची आता इथून पुढे तुम्हाला वेळ आली। ते वापरण्याची, आपल्या जीवनात अनुभवण्याची ही वेळ आली। ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी भरारी घेण्याची ही वेळ आली। पुन्हा असं म्हणावं वाटते, कितीही दुःखद असली तरी कुठंतरी संपणारी ही वाट आहे। पहिलीपासून 10वी पर्यंत आपण या शाळेमध्ये शिकतो आणि 10वी नंतर शेवटी आपल्याला ही शाळा सोडूनच जावी लागते। म्हणून कितीही दुःखद असली तरी कुठंतरी संपणारी ही वाट असते, पण न संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी उज्ज्वल पहाट असते। कारण इथून पुढे तुमचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे। आमच्या सदिच्छा, आमचा आशीर्वाद, आमचं मार्गदर्शन, आमची शिकवणूक, आमची शिस्त आणि संस्कार हे सदैव तुमच्या सोबत असणार आहे। उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी। घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी। खूप कमी वेळ झाला 10वीला, परीक्षेला कसं होईल, काय होईल हा विचार करण्यापेक्षा आपण पुन्हा एकदा चांगला अभ्यास केला पाहिजे, एवढंच मला सांगू वाटते। पुन्हा एकदा सूर्यासारखे तडफुनी जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवट देताना। कारण आम्ही 7 ते 8 महिने तुम्हाला सर्वांना शिकवलं, खूप प्रत्येक पद्धतीने आम्ही तुम्हाला समजून सांगितलं। तुमच्या मनात कितपत आमच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, काय भावना आहे हे तुम्हाला माहिती आहे। कारण तुम्हाला हे इथं व्यक्तच करता आलं नाही, तुम्हाला खूप बोलावं वाटत होतं पण तुम्हाला इथे व्यक्तच करता आलं नाही, ते मला तुमच्या नजरेत, तुमच्या बोलण्यात जाणवलेलं आहे। म्हणूनच तुम्ही सूर्यासारखे तडफुनी जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवट देताना। निरोपाचा क्षण नाही, हा शुभेच्छांचा सण आहे। कारण आमच्या सर्वांकडून 10वीच्या या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। म्हणूनच हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे। करून जावे बरेच काही निघून येथून जाताना। कारण आता
इथे बाबासाहेब तिडके नावाच्या मुलांनी म्हटलंय की मी जेव्हा परत येईन तेव्हा काहीतरी बनवूनच येईन, काहीतरी बनवून आल्याशिवाय इथे येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने असं म्हणायला पाहिजे की या शाळेमध्ये मला जे पण शिकवलं मी नक्कीच काहीतरी करून येईन आणि माझ्या शाळेचं मी नाव उज्ज्वल करेन. आपण जे ध्येय ठेवलं आहे ते ध्येय मी पूर्ण करेन असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं ध्येय ठेवलं पाहिजे, असं म्हटलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणूनच करून जावे बरेच काही, निघून येथून जाताना गहीवर यावा जगात साऱ्या, निरोप शेवटी घेताना शेवटी 2 ओळीचे